मला असं वाटतं खूप कंटाळा आला, असं वाटतं की आयुष्यामध्ये प्रचंड डिप्रेशन आलंय, तर डॉक्टरी उपचारांपेक्षा आपल्याला ना एक गाण्यांची लिस्ट दिली पाहिजे कोणीतरी, की दिवस रात्र सकाळी ही 2 गाणी ऐका, दुपारी ही 2 गाणी ऐका, म्हणजे संध्याकाळपर्यंत आपला मूड या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे असा नक्कीच होईल. यातलं सगळ्यात जास्त आनंदी करणारं गाणं कुठलं असेल ते बहुधा वैभव मांगलेला माहिती आहे. तेच गाणं घेऊन तो येतोय, त्यामुळे या गाण्यावर कसंही नाचायला तयार राहा. जोरदार टाइमनी स्वागत करा वैभव मांगले. चलत मुसाफिर मोहलियो रे पिंजड़े वाली मुनिया, मुसाफिर मोहलिया रे पिंजड़े वाली मुनिया, चलत मुसाफिर मोहलियो रे पिंजड़े वाली मुनिया, चलत मुसाफिर मोहलिया रे पिंजड़े वाली मुनिया. उड़ उड़ बैठी हलवैया दुकनिया, उड़ उड़ बैठी हलवैया दुकनिया, उड़ उड़ बैठी हलवैया दुकनिया रे, बर्फी के सब रस ले लियो रे पिंजड़े वाली मुनिया, बर्फी के सब रस ले लियो रे पिंजड़े वाली मुनिया, चलत मुसाफिर मोहलिया रे पिंजड़े वाली मुनिया. बजजवा दुकनिया, उड़ उड़ बैठी बजजवा दुकनिया, उड़ उड़ बैठी बजजवा दुकनिया रे, कपड़ा के सब रस ले लियो रे पिंजड़े वाली मुनिया, कपड़ा के सब रस ले लियो रे पिंजड़े वाली मुनिया, चलत मुसाफिर मोहलियो रे पिंजड़े वाली मुनिया. उड़ उड़ बैठी पनवड़िया दुकनिया, उड़ उड़ बैठी पनवैया दुकनिया, उड़ उड़ बैठी पनवड़िया दुकनिया रे, पीड़ा के सब रस ले लियो रे पिंजड़े वाली मुनिया, चलत मुसाफिर ले लियो रे पिंजड़े वाली मुनिया, चलत मुसाफिर मोहलियो रे पिंजड़े वाली मुनिया, चलत मुसाफिर मोहलियो रे पिंजड़े वाली मुनिया. अप्रतिम आहे हा सिनेमा सुद्धा अप्रतिम आहे. हो. आणि आपल्याकडे जशी पारावर बसून गायची गाणी तशीच ती उत्तर प्रदेशातली गाणी असतात, तसं ते ढोलक आणि हे घेऊन बसतात आणि त्यातलंच पद्धतीचं हे गाणं, पण बहुत ही खूबी निभाया आपने, बहुत मजा आया, बहुत मजा आया. गाणं तर चाबूक झालं एकदम मस्त, सॉलिड मजा आली. काय वाजलंय गाणं आणि फारच मस्त गाणं, गाण्यात एनर्जी आहे आणि वैभव तू ती कम्प्लीट एनर्जी त्याच्यामध्ये दिलीस. फक्त जर का अजून पाठ असतं तर मग आम्हाला तुझा नाच पण बघायला मिळाला असं आता दाखवायला. अरे काय डान्सर म्हणून पण कागद द्या तो इकडे. परफॉर्मर. चलत मुसाफिर मोहलियो रे पिंजड़े वाली मुनिया, चलत मुसाफिर मोहलियो रे पिंजड़े वाली मुनिया, उड़ उड़ बैठी हलवैया दुकनिया, उड़ उड़ बैठी हलवैया दुकनिया, देखो बर्फी के सब रस ले लियो रे पिंजड़े वाली मुनिया, चलत मुसाफिर मोह. वंदनाताई, मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुमच्या आयुष्यामध्ये असा कुठला प्रसंग आला का की त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा उभारी घेऊन आयुष्य सेलिब्रेट करायला सुरुवात केली? असे अनेक प्रसंग आले खरं म्हणजे आयुष्यात. त्याच्यापेक्षा टर्निंग पॉईंट्स आयुष्यात खूप आले, पॉझिटिव्ह टर्निंग पॉईंट्स. एखादी कॅरेक्टर मला सांगितले की नाही तुला जमणार हा रोल, आणि नाही जमणार म्हटल्यानंतर मला भयंकर अपमान वाटला माझा की नाही कसा जमणार. आत्तापर्यंत केलेले सॉफिस्टिकेटेड रोल्स आहेत, तर हा तुला
गावरान बाज असलेला हा रोल तुला नाही जमणार, तुला शोभणार नाही तो. तर म्हटलं नाही, मी शोभून पण दाखवेन आणि जमवून पण दाखवेन, मला तुम्ही 8-10 दिवस द्या. असं एका नाटकाच्या संदर्भात मी दिग्दर्शकाशी वाद घातला होता आणि मला त्यांनी 8-10 दिवस दिले आणि मग मी त्यांना करून दाखवलं आणि मग त्यांनी मानलं मला. मग मला असा स्वतःला कॉन्फिडन्स आला की मी कुठलीही भूमिका करू शकते. मधुकर तोरडमलांनी लिहिलेलं नाटक आहे झुंज नावाचं, त्यातला माझा रखमा म्हार्डीचा रोल होता आणि त्यांच्या मुलाला सांभाळायला ती बायकोच्या निधनानंतर त्यांच्या घरात राहिलेली असते त्यांच्या आणि मुलाला मोठं करता करता गरचीच झालेली असते असं. आणि त्यांना जेव्हा कळतं की आता आपल्याला लग्न करायला लागेल आणि मला आता व्हाईस प्रिन्सिपलचं प्रिन्सिपल व्हायचं आहे, तेव्हा तू माझ्याशी लग्न कर आणि रखमाची रुक्मिणी हो आणि प्रिन्सिपलच्या बंगल्यात माझ्याबरोबर राहायला ये, असा एक तो प्रसंग आहे. त्याच्यावरती म्हणते, मेल्या मोडद्या तुझ्या जीवाला पडलं किड, मला घराबाहेर काढा म्हणतं, तुला मर्या आई पुढं कापला कोंबड्या. ओ प्रिन्सिपल का म्युन्सिपल दम कुणाला देतो सोडतो म्हण, अवस वाडा मी काय हातात बांगड्या नाही भरलेल्या, मोलमजुरी करीन रस्ता झाडीन पण कोणाच्या तोंडाकडे नाही पाहणार, आसऱ्यासाठी सोडतो म्हण. अव रामा लहान होता म्हणून मी तुमच्या घरात आले, तुम्ही बी जिंदगीला आधार दिला, समजा भरून पावले मी तुमच्या त्या बंगल्यात. 17 गिदाडन 100 कावलं टोचून खातेल तुम्हाला बिनबाला बी. ऐका अव असं एका रातीत तूप खाऊन रूप नाहीये, मी बरी हाय हाय तिथंच, तुम्ही मस्त प्रिन्सिपल आहे पण माझ्या येडी बागडी चौखानं सोडवा आधी. मला सांगा, जेवणाचा घास 5 बोटा हातात घेतात म्हणून बोट घास खात्यात वय, बोटातला घास वटात जातो म्हणून वट घास खात्यात वय, वटातला घास दात चावतात म्हणून दात घास खात्यात वय, चावल्याला घास नारडे वाट पोटात जातो म्हणून नारड घास खातं का? अहो घास खातं पोट. आता तुम्ही म्हणाल घास जर पोट खातं तर मग हे ताटातून बोटात, बोटातून वटात, वटातून दातात, दातातून गच्च्यातून, गच्च्यातून पोटात, एवढी लांबण काय पाहिजे? अहो ते ताटात पोटावर ठेवावं. मला सांगा पोट खाईल का ते ताटातला घास? नाही खाणार, मधली लांबण लागणारच. वा 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 वा, क्या बात. या भूमिकेमुळे मला कॉन्फिडन्स मिळाला की मी कुठलीही भूमिका लीलया करू शकेन अँड दॅट वॉज द टर्निंग पॉइंट ऑफ माय करिअर. थँक्यू सो मच, Thank दॅट you. वॉज अमेझिंग. थँक्यू सो मच. वैभव, आज पुन्हा एकदा वेगळ्या रूपामध्ये मजा आणलीस तू. एक जोरदार मतांसाठी आव्हान होऊन जाऊ. तुम्हाला जर माझं गाणं आवडत असेल आणि अजून माझी गाणी ऐकण्याची इच्छा असेल तर मला भरभरून मतं द्या, SMS पाठवा. त्यासाठी माझा कोड नंबर आहे 4 आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आणि आयडिया मोबाईल धारकांसाठी 55456012 वर तुम्ही SMS पाठवू शकता. तुझ्या पुढच्या परफॉर्मन्सेससाठी ऑल द बेस्ट.